शिर्डी पोलिसांनी काल अशोक खरातेला ताब्यात घेतल्यानंतर आज राहता न्यायालयामध्ये त्याला हजर करण्यात आलं आणि राहता न्यायालयाने जवळपास अर्धा तास पाऊण तास युक्तिवाद चालल्यानंतर राहता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची जी आहे पोलीस कोठडी दिलेली आहे आणि त्याला 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या 4 दिवसांमध्ये आता राहता पोलीस हे काय तपास लावतात याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागून आहे आणि विशेष म्हणजे त्याची पत्नी जी आहे ती कल्पना खरात ती अद्याप फरार असल्याने कल्पना खरात कुठे लपून बसली आहे किंवा कुठे फरार झाली आहे हे जे त्याचे नातेवाईक कोण आहेत हे अशोक खरातलाच माहीत असल्याचं युक्तिवाद जो आहे तो तपासी अधिकारी यांनी केला होता। आणि त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा जे आरोपीचे वकील आहेत त्यांनी मांडला होता की MOUमध्ये जे आहे MOUमध्ये त्यांनी कुठेही व्याजाचा उल्लेख केलेला नाही आहे, परंतु परताव्याचा उल्लेख मात्र त्यांनी केला होता। या सगळ्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर राहता न्यायालयाने त्यांना आता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आता राहता पोलीस आणखी किती त्याचे गैरव्यवहार जे आहेत बाहेर काढतायत किंवा कोणते प्रकरण आता बाहेर येणार आहेत याकडे सर्व राज्याचं लक्ष लागून आहे। LS मराठीसाठी अमोल मतकर, शिर्डी, अहिल्यानगर।